मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता जबरदस्त एक घटना घडणार आहे. या घटनेमध्ये सायलीला अर्जुनच्या आयुष्यात आणि सुभेदारांच्या घरामध्ये सुनेचा मान मिळणार आहे. पण खोटारड्या प्रियाचा मोठा पर्दाफाश होणार आहे. ज्या मुलीला आपण सून म्हणून घरात आणण्याची स्वप्न बघत होतो, त्या सुभेदारांच्या स्वप्नांचा आता चक्काचूर होणार आहे आणि त्यांना खूप मोठा धक्का बसणार आहे. तर सायलीने आता देवाची मनोभावे सेवा करत होती, त्यामुळे तिला जीवदान मिळालेलं आहे आणि अर्जुनने तिच्याशी आता कायमची साथ द्यायचं ठरवलेलं आहे. तर अर्जुन आता तिला आपल्या रूममध्ये घेऊन जाणार असतो, पण आता कल्पनाने सायलीची व्यवस्था तिच्याच रूममध्ये केलेली असते, कारण पायऱ्या चढायला तिला त्रास होऊ शकतो. त्यानंतर इकडे आता साक्षी म्हणते की मूर्ख मुली, तुला मी किती वेळा सांगितलं होतं की त्या सायलीचा खात्मा करून टाक. तर नागराजसुद्धा म्हणतो की तिला जर संपवलं असतं तर आपल्या जीवाचा धोका टळला असता. तर आता प्रिया खूप चिडते आणि ती म्हणते की ती कुंडली मारूनच माझ्या आता आयुष्यात बसलेली आहे. तर नागराज म्हणतो, आता तिची काळजी करू नकोस, मी दादाला समजावतो. तर प्रिया ठीक आहे असे म्हणते. तर आता तिला मारण्याचा प्लॅन केला जातो, कारण की प्रियाला आता तिच्या सायलीच्या घरी पाठवण्याचं नागराज, साक्षी आणि महिपतनं ठरवलेलं असतं. तर महिपत म्हणतो की तू तिकडे जा आणि तिचा विश्वास संपादन कर पूर्णाजीचा. तर प्रिया म्हणते, मी एकदा प्रयत्न केला होता. सायली हॉस्पिटलमध्ये असताना मी सांगितलं होतं की मी हॉस्पिटलमध्ये तिची काळजी घ्यायला राहते, पण त्याचवेळी किल्लेदार मध्येच पचकला की नाही, सायलीच्या जीवाला धोका आहे, कारण तिच्यावर कोणीतरी हल्ला केला होता. मागच्या वेळी पण अर्जुनवर हल्ला झाला होता आणि काहीतरी मोठं कारस्थान आहे. त्यानंतर आता किल्लेदाराने माझा डाव उधळून लावला होता, असं प्रिया सांगते. तर आता ताबडतोब प्रियाला सुभेदारांच्या घरी एंट्री करण्याचा विचार आता महिपतच्या डोक्यात आलेला असतो, जेणेकरून घरी आलेल्या सायलीला सुद्धा त्रास देऊन तिला मारण्याचा प्लॅन करता येईल. तर सुभेदार त्यांच्या घरी राहूनच आता सायलीचा खात्मा करण्याचं आता प्रिया ठरवते. त्यानंतर तू बाबांना सांग, असं ती नागराजला म्हणते. सायली माझी जीवाभावाची आश्रमातील लहानपणापासूनची मैत्रीण आहे. तिच्यासाठी माझा जीव तुटतं ग, त्याच्यासाठी माझं पूर्णपणे काळीच तुटतं. त्यानंतर पूर्णाजीला ती फोन लावते आणि सांगते की मला आता सायलीची खूप काळजी वाटत आहे. ती लहानपणापासूनची माझी मोठी मैत्रीण आहे आणि मी तिच्यासाठी तिकडे येणार आहे. तर पूर्णाजी ठीक आहे म्हणते आणि तू एवढी कशी भोळी आहेस, असं तिला म्हणते. तर देवयाईने खूप मोठी आता घटना रचून ठेवलेली असते. प्रियाचा खोटारडेपणा सर्वांसमोर येणार असतो. सुभेदारांच्या घरी आता प्रिया येते. नागराज आणि रविराजला समजवतो, आपल्या तन्वीचं मन एकदम साफ आहे, तिला जाऊ दे तिकडे सायलीसोबत तिची सेवा करायला. त्यामुळे किल्लेदारसुद्धा आता प्रियाला तिकडे सुभेदारांच्या घरी पाठवायला तयार झालेला असतो. तेवढ्यात आता कुसुम मात्र इकडे आलेली असते आणि सायलीसोबत राहण्याचा निर्णय घेते, कारण कुसुमला माहिती असतं सायलीवरती जर का आता एकदा हल्ला झाला आहे तर परतसुद्धा होऊ शकतो आणि तिला त्रास देण्यासाठी प्रियासुद्धा तिथे येऊ शकते. म्हणून कुसुमताईसुद्धा आता सुभेदारांच्या घरी राहायला तयार झालेले असतात. इकडे पूर्णाजी आता अचानक बदलतात, कारण घरी आलेली प्रिया आणि अस्मिता या दोघी पूर्णपणे आता पूर्णाजीला बदलून टाकतात. तिच्या कान भरून तिला आता तिच्या आपल्या टीममध्ये करून घेतात. आता जर का आता सायलीवरती हल्ला झाला तर अर्जुन तिला वाचवायला येणार आणि त्यावरती आता काय करायचं हे आता अस्मिता आणि प्रिया प्लॅन करत असतात. तर सायली करत बसू नकोस, असं पूर्णाजी अर्जुनला म्हणतात की तू कधीपासून एवढं सायली करायला लागलास, तिचा जीव धोक्यात होता, आता जीव तिचा वाचला आहे ना, आता तरी डोळे उघड. तर आता आपला अर्जुनवरती कितीही संकट आली तर मी हाच विचार करणार, असं आता पूर्णाजी म्हणते. तर तुझ्या साधेपणाचा कोणीही कसाही फायदा घेऊ शकतं, तू या सगळ्यांमध्ये नको पडायला. तर अस्मिता आणि प्रिया या तिघीजणी सायली विरोधात आणि अर्जुन विरोधात पूर्णाजीचे कान भरत असतात. आणि इकडे सायलीच्या बाजूने तर कल्पना आणि प्रताप आणि अर्जुन तर असतोच. सायलीला त्रास देण्यासाठी आता प्रिया तिथे आलेली असते. लगेचच रविराजला कॉल करते आणि तन्वी इथेच राहणार आहे आणि तन्वीला मी इतक्यात पाठवत नाही, असं पूर्णाजी रविराजला कॉल करून सांगतात. तर तन्वी इथेच राहणार आहे, तन्वीला मी पाठवत नाही. तर आता किल्लेदार हो असं म्हणतो. तर आता ती इकडे सायलीला संपवण्यासाठी आली आहे हेच मात्र कोणालाहीच माहीत नसतं. साक्षीने मोठा डाव रचलेला असतो सायलीला संपवण्यासाठी.
प्रियाला जवळजवळ सुपारीच दिलेली असते. नागराज म्हणतो त्या मूर्ख प्रियाला जमणार नाही, कारण की साक्षी म्हणते आपल्याकडे दुसरा कोणता पर्याय नाही. तर प्रिया आता घरी येते. घरी आल्यावरती इकडे तिकडे आता पाहते. पूर्णाजी म्हणते या सायलीमुळे आपल्या अर्जुनच्या पण जीवाला धोका होता. ज्यावेळेला अर्जुनला किडनॅप झालं होतं त्यावेळी सायली वहिनींनी तिच्या जीवावरती खेळत तिला वाचवलं होतं आणि अर्जुनला किडनॅपिंगपासून वाचवलं होतं. सायलीमुळे सर्व काही घडत आहे. सायलीमुळेच आपल्या अर्जुनला त्रास होत आहे. हे सर्व आता अस्मिता पूर्णाजीला भरवून देते. तर आता हिच्यामुळे जरी जीव वाचला होता, परंतु तिच्यामुळेच आपल्या अर्जुनवर संकट आलं होतं. तर आता तिच्यामुळेच तिच्यासोबत लग्न लावून दिलं असतं तर मला आता काय झालं असतं, असं पूर्णाजी म्हणतात. तर अर्जुन अधिकच तिच्या प्रेमात पडला असता. तुझ्या शब्दाचा मी मान ठेवतो, असं आता अर्जुन म्हणतो. कारण की अर्जुन म्हणतो की मला परत एकदा सायलीबरोबर लग्न करायचं आहे, कारण की तुम्हा सर्वांना पटवून द्यायचं आहे की सायलीवर माझं किती प्रेम आहे. तर प्रिया म्हणते की हे तुमचं काय चाललं आहे, सायलीमुळेच तुमच्यावर संकट आली आहेत आणि सायलीलाच घराबाहेर काढलं पाहिजे. तर पूर्णाजीसुद्धा हो म्हणतात. तर अर्जुन म्हणतो सायलीला घराबाहेर काढताच येणार नाही, कारण ती माझी धर्मपत्नी आहे आणि मी तिच्याबरोबरच लग्न करणार आहे. तर आता प्रिया किती विरोधात बोलत आहे हे कल्पना सर्वांना उघड करून देते आणि अर्जुन तिथे हवनकुंड घेऊन येतो आणि सायलीबरोबर पुन्हा 7 पायऱ्या घेऊन तिच्या भांगात कुंकू भरतो. त्यामुळे पूर्णाजीला आता तिला घराच्या सुनेचा दर्जा द्यावाच लागतो आणि तिला घराची सून म्हणून आता मान देण्यात येतो आणि सायली हीच माझी बायको आहे हा सर्वांसमोर आता न्याय सायलीच्या आणि त्याच्या नात्याला देतो. तर प्रियाचा आता खूपच जळफाट होतो. तर आता अस्मिता रागातच त्या दोघांच्याकडे पाहत राहते. तर मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं खूपच रंजकदायक ठरणार आहे. तर मालिकेच्या पुढील अपडेटसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.